नमस्कार मित्रांनो, एखादा लहान मुलगा रडत असेल आणि रडण्याचं थांबत नसेल तर त्याला मधाचं बोट चाटवतात. मध गोड लागला की ते लहान मूल आपलं दुःख विसरतं आणि खुदकन हसतं. इथे मधाचं बोट म्हणून एरंडवल चाटवलं आणि तरी देखील रडक्या मुलाला किती गोड आहे एरंडेल किंवा मध अशा प्रकारचा आविर्भाव करावा लागत असेल तर, पण शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालून जातात. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की झाला आहे अशा बातम्या आता महाविकास आघाडीच्या जवळच्या पत्रकारांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. जी गोष्ट नाना पटोलेंना जमली नाही ती गोष्ट बाळासाहेब थोरातांनी चुटकीसरशी करून दाखवली. अर्थात पहिले वाटलं की बाळासाहेब थोरांची मध्यस्थी म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, कारण ज्या जागा सोडायच्या आहेत त्या जागांच्या बाबत बाळासाहेब थोरांना ना खंत ना खेद आहे. तो भाग त्यांच्या कक्षेच्या बाहेर येतो, कारण उबाटा सेनेला जागा हव्या होत्या विदर्भातल्या आणि त्याच्यामुळे मग नाना पटोलेंची जेव्हा त्यांचे खटके उडाले, जमलं नाही, तेव्हा मग नानांना थोडंसं बाजूला सारून बाळासाहेबांना आत आणलं. बाळासाहेब थोरात शरद पवारांशी भेटले, उद्धव ठाकरेंशी भेटले, मग उबाटा सेनेचे नेते शरद पवारांना जाऊन भेटले आणि आता जो फॉर्म्युला सांगितला जातोय त्यात अजून म्हणे, कारण ह्या सगळ्या सूत्रांच्या बातम्या आहेत आणि जोपर्यंत अधिकृत बातम्या येत नाहीत तोपर्यंत आपल्याला सूत्रांच्याच बातम्यांवर विश्वास ठेवायला पाहिजे. पण या सूत्रांच्या हवाल्याने आता काँग्रेस थोड्या कमी म्हणजे 105 ते 110 जागा लढणार आहे. उबाटा सेना थोड्या जास्त म्हणजे 90 ते 95, काही जणांना वाटतं 98 जागा लढणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपेक्षा होती त्यानुसार 80-85 जागा लढणार आहे. म्हणजे असं करून एका प्रकारे 288 जागांचा आकडा तयार केला जाईल. अर्थात त्याच्यात जे छोटे पक्ष आहेत शेकापसारखे, त्यांना ते पक्ष त्यांचे मित्रपक्ष आपापल्या कोट्यातनं जागा देतील. आता वादाचा मुद्दा नेमका काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. 50 खोके एकदम ओके करत करत उबाटा सेनेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सगळे सहकारी यांना गेली 2-2.5 वर्ष जंग पछाडलेलं आहे. एवढं की साधा त्यांचा नामोल्लेखही सरळपणे करायचं सौजन्य उबाटा सेनेचे नेते आणि खास करून आदित्य ठाकरे दाखवत नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार मुख्यमंत्री, खोकेवाला मुख्यमंत्री अशा प्रकारे त्यांचं नामोल्लेख करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. पण सांगायचा मुद्दा हा की जर एवढा कॉन्फिडन्स असता, म्हणजे जर जी गोष्ट एकनाथ शिंदेंनी केली ती गद्दारी आहे, ती बेईमानी आहे आणि त्याला महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोध आहे याबाबत जर आत्मविश्वास असता, तर उबाटा सेनेनी मागून एकनाथ शिंदेंचा पक्ष शिवसेना जिथे लढतोय त्या जागा आपल्यासाठी घेतल्या असत्या. पण काँग्रेस आणि उबाटा सेनेतला संघर्ष हा त्याबद्दल नाहीच आहे. मुळी तो संघर्ष आहे विदर्भातल्या जागांवर, जिथे एकनाथ शिंदे फारशा जागा लढणार नाही आहेत आणि म्हणूनच उबाटा सेनेला विदर्भातल्या जागा हवेत, त्यांना भाजपा विरोधातल्या जागा हवेत. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आलं आहे की जिथे लढत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत होती आणि जिथे मुस्लिम मतांचा निर्णायक फॅक्टर नव्हता, तिकडे एकनाथ शिंदेंचा विजय झालेला आहे, शिवसेनेचा विजय झालेला आहे. यामध्ये मुख्यतः ठाणे आणि कोकण पट्ट्यातल्या जागा येतात. अगदी संभाजीनगर म्हणजे औरंगाबादची जागा आहे, तिथे कुठेतरी जातीचा फॅक्टर असेल, कुठेतरी स्थानिक संघटनेचा फॅक्टर असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की उबाटा सेनेला आता एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांविरुद्ध थेट लढत करायला मनातनं भीती वाटत आहे. त्यांना त्याची खात्री उरलेली नाही आहे. म्हणूनच त्यांना जिथे भाजपा लढतंय अशा जागा हव्या आहेत. आता जिथे भाजपा लढतंय सगळ्यात जास्त संख्येने त्या जागा आहेत विदर्भात आणि त्यामुळे उबाटा सेनेला विदर्भातल्या जागा हव्या आहेत.
आणि त्यामुळे त्यांनी 12 जागा काहीतरी मागितल्या आणि नुसत्या मागितल्या नाही, त्यांनी थेट पत्र लिहिलं. एकदा तुम्ही पत्र लिहिलं की तुम्ही त्या जागा कुठल्या ते निश्चित करता. नंतर त्याच्याबाबत जरी तडजोड झाली तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत नाही आणि मग त्याच्यामध्ये बंडखोरी होते किंवा कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करत नाहीत आणि त्यामुळे ती जरी जागा तुम्ही सोडली नाहीत तरी तुम्ही तिथे जिंकण्याचा मार्ग सोपा करत नाही. आणि त्यामुळे काँग्रेसला हे खूप खटकलं की अशा प्रकारे तुम्ही एसटीमध्ये खिडकीतनं रुमाल टाकता आणि म्हणता ही सीट माझी. तुम्हाला दरवाजातनं चढून त्या सीटवर पोहोचणं शक्य नसतं आणि तुम्ही म्हणून खिडकीतनंच रुमाल टाकता आणि म्हणता ही माझी सीट आहे, मी रुमाल टाकलेलं आहे. अशा प्रकारची वृत्ती काँग्रेसला पसंत नाही आणि त्यामुळे काँग्रेस निर्णय घ्यायला वेळ लावत होतो. आता झालेलं असं आहे यात सगळ्या सूत्रांच्या हवाल्याने की जो फॉर्म्युला ठरत आहे त्याच्यामध्ये विदर्भातल्या जागा ज्याच्याबद्दल वाद होता त्या जागा मुख्यतः काँग्रेसच लढवणार आहे. म्हणजे तिथे उबाटा सेनेच्या तोंडात एरंडेलचा चमचा देण्यात आलेला आहे. मुंबईतल्या जागांवर वाद होता आणि त्या मुख्यतः मुस्लिम बहुल होत्या, ज्या लोकसभेत उबाटा सेनेने जिंकल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा दावा भायखळ्याची जागा, फॉर एक्झाम्पल, जिथे यामिनी जाधव तेव्हा निवडून आल्या होत्या आणि तिथे सायझेबल मुस्लिम मतदान आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेला ती जागा हवी. पण काँग्रेस अशी जागा सोडणार नाही. पण कदाचित तडजोड म्हणून काँग्रेसने ही जागा सोडली असेल. तिथे आता ती जागा समजा यामिनी जाधव यांना तिकीट मिळालं आणि तिकडे उबाटा सेनेने कोणाला तरी सचिन भाऊ अहिरना वगैरे तिकीट दिलं तिकडे, पण विरोधात MIMचा उमेदवार उभा राहिला, विरोधात सपाचा उमेदवार उभा राहिला, तर मग मुस्लिम मतांची विभागणी होऊ शकते. आणि मुसलमान यावेळेला कोणाला मत देतील सांगता येत नाही, कारण मुसलमान समाजातही हा राग आहेच, ही अस्वस्थता आहे की आम्ही मोदींना हरवायला तुम्हाला एक गठ्ठा मतदान करतो पण तुम्ही मुसलमान उमेदवार देतच नाही. तुम्ही सांगता भाजपाला हरवायचं असेल तर आम्हाला हिंदू उमेदवारच द्यावे लागतील, कारण मुसलमान उमेदवार दिलं तर भाजपा हिंदुत्वाचा विषय लावून धरेल आणि म्हणून मुसलमानांनी हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी आमच्या हिंदुत्वाला, म्हणजे मुसलमान उमेदवाराला नाही, आमच्या हिंदुत्वाला, जे हिंदुत्व नाही आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला तुम्ही मतदान करा. हे लोकसभेत झालं, पण विधानसभेत होईल का? मुस्लिम समाजाची अपेक्षा आहे की आमचे पण उमेदवार पाहिजेत ना. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, खऱ्या लोकसंख्येच्या नाही पण निदान जी अधिकृत आकडेवारी 11-12% तेवढे नाही तर निदान 7-8% तर मुस्लिम आमदार गेले पाहिजेत. आणि त्यामुळे हा प्रश्न आहेच आहे. पण तरी धरून चालू आहे, हा प्रश्न सोडवला जाईल, तो उपस्थित होणार नाही. पण तरी देखील विदर्भातल्या जागा जर काँग्रेस लढणार असेल आणि मुंबईतल्या वादग्रस्त जागा म्हणजे 12 वादग्रस्त जागा काँग्रेस लढणार आहे, 3 वादग्रस्त जागा ज्याच्यावर काँग्रेसचा दावा होता त्या शिवसेना उबाठा लढणार असेल, तर याचा अर्थ काय झालं? तडजोड करावी लागली आणि त्याच्या बदल्यात ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्यांना त्या मुख्यतः मराठवाड्यातल्या जागा देण्यात आलेल्या आहेत. आता मराठवाड्यामध्ये विषय गमतीचा आहे. विषय गमतीचा अशासाठी आहे कारण मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर कुठे कुठे हिट करेल हे सांगता येत नाही. तिथे उबाटा सेनेचं एक अवघड जागचं दुखणं असं आहे की जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी शिवसेनेसोबत गेली 30 वर्ष 40 वर्ष आहेत, त्यांची मागणी आहे की आम्हाला लढायची संधी देण्यात यावी, कारण एकनाथ शिंदेंनी बंड केलं, उबाटा सेनेच्या मते गद्दारी केली, तेव्हा आम्ही एकनिष्ठपणे पक्षाच्या बाजूने उभे राहिलो आणि आमच्या निष्ठेची किंमत, आम्हाला विष्ठा देऊ नका, आम्हाला तिकीट द्या. पण त्यांना तिकीट दिलं तर तिथे गोंधळ असा होऊ शकतो की यातले अनेक जण हे OBC समाजाचे आहेत आणि जर मराठवाड्यामध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जे मराठा नाही आहेत आणि जर एकनाथ शिंदेंनी आमदारांना तिकीट दिलं जे मराठा समाजाचे आहेत, किंवा धरून चला की त्यांनीही OBC उमेदवाराला तिकीट दिलं आणि त्या जागेवर मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष म्हणून मराठा उमेदवार उभा केला, तर मग जागा पडण्याचा धोका जास्त आहे. काँग्रेस मराठा असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते, पण काँग्रेस काही असा मराठा पक्ष नाही आहे जसा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि त्यामुळे काँग्रेस याच्यामध्ये
भाजपाला होत असलेला विरोध तो काँग्रेसला कॅश करायचा आहे, पण काँग्रेसला उघड उघड मराठा समाजाच्या बाजूनी भूमिका मांडायची नाही आहे. याचं कारण काँग्रेसला आपला पारंपरिक दलित आदिवासी मतदार, विदर्भातला ओबीसी कुणबी मतदार तो काँग्रेसला जपायचा आहे. कारण काँग्रेसची ती पण अडचण आहे, कदाचित याच्यावर एक स्वतंत्र विषय करता येईल. काँग्रेसची जी निर्भय गँग जी तिकडे गावागावात फिरून निर्भय बनवच्या सभा घेते, त्यांच्यावर भाजपाने नाही वंचितच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पळवून लावलं आणि तोही विषय काँग्रेससाठी चिंतेचा आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर संविधान बदलणार म्हणून काँग्रेसचे पाळीव जो प्रचार करतायत त्यातनं भाजपाची मतं फुटण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांची मतं फुटतायत. जी वंचितची मतं आहेत ती फुटून काँग्रेसजवळ येत आहेत. भाजपाचा त्याच्यात फार तर फार पराभव होतोय, पण भाजपाची वोट पर्सेंटेज तेवढंच राहतंय. या उलट जो मतांचा टक्का प्रकाश आंबेडकरांना किंवा वंचितला मिळत होता त्यातला अर्धा टक्का, म्हणजे त्यातला अर्धा भाग जर काँग्रेससोबत जायला लागला तर याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि त्यामुळे तुम्ही हा जो संविधान बदल वगैरेचा जो प्रचार करतायत तो दादांत खोटा आहे, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. तुम्हीच खरं तर संविधानात जेवढ्याच काही कोणी बदल केलेले ते तुम्हीच केलेले आहेत काँग्रेस सरकार असताना. शहाबानोच्या प्रकरणात तर तुम्ही घटना बदल करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उलटवलेला आहे. आणि आता तुम्हीच जर संविधान बदलची हाकाटी देत असाल तर त्यामुळे हे सगळे गुंतागुंतीचे फॅक्टर आहेत. विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या अनेक लढती जर तिरंगी चौरंगी झाल्या तर त्याच्यात भाजपाचा फायदा होऊ शकतो. पण त्याच्यात जसा भाजपाचा फायदा होऊ शकतो तसाच त्या छोट्या पक्षांचं अपक्षांचं राजकारणही त्याच्यामुळे तगून राहू शकतं. आणि त्यामुळे काँग्रेसनी या जागा, मराठवाड्यातल्या जागा, पश्चिम विदर्भातल्या काही जागा उबाटा सेनेला सोडल्या असतील तर त्याच्यात काही काँग्रेसनी त्याग वगैरे केला अशातला भाग नाही. त्यांना थोडंसं समाधान दिलं असेल की बघा तुम्हाला 95 जागा लढायला देतोय, म्हणजे आधी तुम्हाला कदाचित 85-90 मिळणार होत्या, त्या आता 90-95 5-10 जागा तुम्हाला वाढवून देतोय. पण त्यातल्या जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा किती आहेत, भाजपा विरोधातल्या जागा किती आहेत, ह्याचा आकडा काढला तर मधाचं बोट चाटवण्याच्या ऐवजी एरंडेल तोंडात घातल्याचा साक्षात्कार उबाटा सेनेला होणार आहे. पण त्याच्यासाठी आणखीन 2-4 दिवस थांबून या जागा वाटपाची निश्चिती होण्याची वाट आपण सगळ्यांनी बघायला हवी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.